बेस्टच्या भाडेतत्वावरील बस प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कुर्ला CSMT सह गेल्या काही वर्षात घडलेल्या भीषण अपघाताच्या आठवणी अजूनही ताज्या असताना दादरमधील प्लाझा सिनेमा जवळ आज सकाळी आणखीन एक गंभीर अपघात घडला। नियंत्रण सुटलेल्या बेस्ट बसनं अनेक वाहनांना जोरदार धडक दिली। या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत। वाढत्या अपघातामुळे भाडेतत्वावरील बसच्या सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। दादरमधील प्लाझा सिनेमासमोर सोमवारी सकाळी हा भीषण अपघात घडला। भरधाव वेगाने धावणाऱ्या बेस्ट बसचं अचानक नियंत्रण सुटलं आणि बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली। ॲक्टिवा, इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी, बलेनो कार आणि एका इलेक्ट्रिक कारला जोरदार धडक देत ही बस पुढे सरकली। त्यानंतर रस्त्यावरील बॅरिकेड्स तोडत थेट खोदकामासाठी उभ्या असलेल्या JCBवर जाऊन आदळली। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की JCBचा काही भाग बसच्या पुढील काचेत घुसल्याचं दृश्य बघायला मिळालं। घटनास्थळी अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक टॅक्सी उलटल्याचंही चित्र आहे। अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली। काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। यामध्ये 22 ते 25 वर्ष वयोगटातल्या एका अज्ञात तरुणाला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले। ऋषभ गुप्ता याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। बेस्टचे कंडक्टर सतीश वाघांबरे यांच्या छाती आणि कमरेला दुखापत झाली, तर महेश डोईफोडे यांच्या डाव्या खांद्याला मार लागलाय। बेस्टचा हा पहिला अपघात नाही, असे अनेक चिंताजनक अपघात घडले। गेल्या 3 वर्षात बेस्ट बसेसचे 958 अपघात झाले। 77 जणांचा मृत्यू झालाय, तर 217 जण जखमी झाले। 85% अधिक अपघात भाडेतत्वावरील बसेसचे आहेत। सुमारे 815 अपघात भाडेतत्वावरील बसशी संबंधित आहेत। 2024-25 मधील 12 प्राणघातक अपघातांपैकी 10 अपघात भाडेतत्वावरील इलेक्ट्रिक बसचे आहेत। 2025 मध्ये 606 अपघात झाले, त्यापैकी 582 भाडेतत्वावरच्या बसचे अपघात आहेत। 2025-26 मधील 24 मृत्यूंपैकी 88% मृत्यू हे भाडेतत्वावरच्या बस अपघातांशी संबंधित आहेत। मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस अपघातांच्या जाळ्यात अडकत चालली आहे की काय असाच प्रश्न उपस्थित झालाय। विशेष म्हणजे मुंबई शहरात प्रवाशांची ने-आण करणारी बेस्ट बस थेट यमाच्या दारात पोहोचवते अशी भीती आता नागरिकांच्या मनात निर्माण झाली। गेल्या 3 वर्षात भाडेतत्वावरील बेस्ट बसचे 85% जास्त अपघात झालेले आहेत आणि आता देखील दादरमध्ये एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। त्यामुळे आता हा अपघात रोखण्यासाठी मुंबई शहरात बेस्ट बस प्रशासन नेमका काय निर्णय आणि काय उपाययोजना राबवतंय हे पाहणं महत्त्वाचं। समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे। गेल्या 3 वर्षातल्या अपघातांमध्ये भाडेतत्वावरील बसेसचे प्रमाण अधिक आहे। त्यामुळे चालकांचं प्रशिक्षण, वाहनांची तांत्रिक तपासणी आणि कंत्राटी व्यवस्थेतल्या त्रुटी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। अपघातानंतर कोतवाल गार्डन आणि प्लाझा परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। मुंबई वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। दरम्यान बसचं नियंत्रण नेमकं कशामुळे सुटलं याचाही तपास सुरू असून या अपघातासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी होती। असे हत्या करणारे ड्रायव्हर आहेत का? कंट्रोल सुटला म्हणजे कसा? दादरसारखा गजबजलेला परिसर ज्याच्यामध्ये 10 ते 20चा स्पीडमध्ये बस चालल्या पाहिजे किंवा हा टर्नला जर 70-80 जर असेल तर काय होणार? म्हणजे ट्रेनिंग दिलं नाही का? आणि मग वराती मागून नंतर जे घोडे नाचवतात असे किती अपघात घडले? या 3-4 वर्षाचं काढा ना। बरं, घडले ते घडले, पण त्याच्या जे मृत्यू पडले त्यांना काय दिलं का? एका मागोमाग एक घडणारे अपघात आणि त्यामध्ये वाढणारी जीवितहानी। बेस्टच्या भाडेतत्वावरील बस व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या दुर्घटनेनंतर तरी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेतले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिल्पा नरवडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।